नमस्कार, मी अरुणा सुरेश कुलकर्णी माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। जीवनासाठी गीता या सत्रातील पुढचा श्लोक आता बघूया। ओम श्री परमात्मने नमः। आजच्या पाठाचा श्लोक आहे 18व्या अध्यायातील 66वा श्लोक। अध्याय 18 श्लोक 66। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। आणि याचं विनोबाजींनी केलेलं भाषांतर। सगळे धर्म सोडूनी एका शरण ये मज, जाळीन मी सर्व पापे तुझी शोक करू नको। भगवंतांनी 65व्या श्लोकामध्ये त्याला खात्री दिली की तू माझ्याचकडे येशील, मन मला देशील, बुद्धी मला देशील आणि सर्व प्रकारे सर्व स्वभावाने भगवंताला अर्पण होशील, तर मग तू माझ्याकडेच येशील। मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसे मे असं म्हटलं होतं, म्हणजे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू माझ्याकडेच येशील। आणि आता इथे ते काय सांगतायत की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज। सगळे धर्म सोडून तू फक्त मला ऐकायला शरण ये। आता इथे सर्व धर्मान परित्यज्य ह्याचे अनेक अर्थ निघतात। आता आपल्याला पूर्ण गीताभर पहिल्या अध्यायापासून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायापासून जो उपदेश केला, विषाद योग जो अर्जुनाचा आहे पहिल्या अध्यायात, तो जाणून त्यानंतर भगवंतांनी कित्येक वेळेला आपल्याला स्वधर्माचं महत्त्व सांगितलं। आपला धर्म आपण कसा पाळायला पाहिजे, आपल्या धर्माकडे आपण लक्ष दिले पाहिजे, दुसऱ्याचा धर्म स्वीकारू नये वगैरे। म्हणून मग ह्याचा चुकीचा अर्थ लागू शकतो की सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे भगवंत इथे असं कसं काय सांगतायत की तू सगळे धर्म सोडून मला ऐकायला शरण ये। आता इथे ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे धर्माधर्म किंवा कर्तव्य अकर्तव्य, काय करायचंय आणि काय नाही, या बाबतीमध्ये आपला जो संभ्रम आहे, आपलं जे अज्ञान आहे, ते सगळं अज्ञान तू सोडून दे, त्या अज्ञानाचा तू त्याग कर असं भगवंत सांगतात। कारण की धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे, काय करायचंय आणि काय नाही, ही वृत्ती आपली सतत संभ्रमामध्ये असते आणि त्यामुळे आपल्याला काय करावं हे सुचत नाही। म्हणजे पहिल्या अध्यायातला अर्जुन आठवला तर आपल्याला कळेल की विषाद योगामध्ये अर्जुनाला मुख्य जे 3 प्रश्न होते त्याचे मूळ की पाप काय आणि पुण्य काय हे समजत नाही, सुख कशात आहे आणि दुःख कशात आहे हे समजत नाहीये, आणि मी काय करावं काय नाही या बाबतीमध्ये त्याची मनाची निग्रह नाहीये, निश्चय नाहीये आणि त्या मनाची सतत दृढ निष्ठा नाहीये की एकच भगवंत आपल्याला सांगणार आहे। म्हणून मग अशा वेळेला जे संभ्रम मनात निर्माण होतात, ज्या काय शंका कुशंका असतात, ते सगळं सोडून तू मला शरण ये असं भगवंत म्हणतात। आता धर्मान परित्यज्य, सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे विनोबाजींनी आपल्याला 2 धर्म सांगितले की वर्णाश्रम धर्म आहे आणि म्हणजे जो आपल्याला परंपरेने पूर्वीपासून पूर्वसंचिताने आपल्याला मिळालेला आहे, त्या वर्णामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्या परंपरागत कर्म आपल्या वाट्याला आलेली आहे, ती भूमिका आपल्याला निभवायची हा एक। आणि दुसरा जो आहे तो आपल्या शरीराच्या अवस्था जशा बदलत राहतात तसा तो धर्म आहे की तो कसा आहे की बालपणी आपल्याला संवर्धनाची दृष्टी पाहिजे, तारुण्यामध्ये आपल्याला त्या कर्मशक्तीचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि लोककल्याणासाठी कामं केली पाहिजेत। प्रौढावस्थेमध्ये आपल्याला ज्ञान संपादन करायचं आणि जे काय ज्ञान संपादन केलेलं आहे आतापर्यंत त्याचं इतरांना लाभ करून द्यायचं आहे आणि आपणही स्वतः नेहमी विद्यार्थी दशेतच राहायचे। आणि शेवटचा वानप्रस्थाश्रम आहे की तो आपल्याला सगळं सोडून सर्व संघ परित्याग करून भगवंताकडे जायला सांगतो। म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये मनाची शरीराची अवस्था आपली बदलत राहते सारखी, परंतु जो दुसरा धर्म आहे वर्णाश्रम धर्म, तो आपला कधीही बदलणार नाही। त्या परंपरेने जे काय आपल्यात आलेलं आहे, प्रारब्ध वशात जे संचित आपण कमावून इथे आलेलो आहोत, ते आपल्याबरोबर तसंच राहणार आहे। म्हणून मग तो धर्म बदलणार नाहीये। म्हणून जो बदलणार नाहीये तो धर्म कायम ठेवायचा आहे आणि जो बदलत राहणार आहे तो धर्म भगवंताला अर्पण करायचा आहे, त्याचा त्याग करायचा, म्हणजे त्याच्याविषयीच्या अज्ञानाचा त्याग करायचा की जे काही मला वाटतंय प्रत्येक गोष्टीविषयी आम्ही काय करतो, नेहमी लौकिक व्यवहारामध्ये आपण शास्त्राचा उपयोग आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतो आणि ज्या वेळेला आपल्याला ते रुचत नसेल, पचत नसेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये पळवाटा शोधून
असं सगळं चालतं, हे सगळंच करतात, असं अशा काहीतरी वेगळ्या कारण मीमांसा देऊन आपण आपल्या स्वतःचं समर्थन करत राहतो. ते इथे नकोय भगवंताला. म्हणून मग ते काय म्हणतात की जेव्हा मनाची अशी अवस्था होईल की कर्तव्य काय अकर्तव्य काय हे समजेना झाले, त्यावेळेला मग तू मला शरण ये. म्हणजे आपल्याला माहित आहे की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला ज्यावेळेला तिने आधी सगळ्यांचा आश्रय घेतला, तिला वाटलं भीष्माचार्य सोडवतील, कृपाचार्य सोडवतील, द्रोणाचार्य सोडवतील, आपले सगळे नवरे सोडवतील, परंतु ह्या सगळ्यांचा आधार ज्या वेळेला सुटला त्यावेळेला तिने त्या कृष्णाला अर्थ साथ घातली आणि मग कृष्ण तिथे होताच तिच्याजवळ. परंतु म्हणजे ज्या वेळेला आपण भगवंताचा आश्रय घेतो त्या एकालाच शरण जातो, ती एक सर्वशक्तिमान अशी ईश्वराची तत्वशक्ती आहे, तिथे जर निष्ठा असेल आपली आणि त्याच एकाचा आश्रय घेतलेला असेल तर मग आपल्या मनाचे सगळे धर्म बाजूला पडतात आणि मग काय करावं आणि काय न करावं हे सगळे संभ्रम आपल्याजवळ राहत नाही. म्हणून मग त्या ज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवरून काय शिकायचंय ते भगवंत सांगतायत की अर्जुनाला निर्णय घेता येत नाहीये की हे पाप आहे का पुण्य आहे. म्हणजे जरी ते आतताई असले तरी त्यांना मारणं हे पाप आहे. जे आपले संस्कार आपल्याला लहानपणापासून आपल्या मनामध्ये रुजलेले असतात की ज्येष्ठांना मान द्यायला पाहिजे, ज्येष्ठांचा सन्मान करायला पाहिजे, बंधुभावाने वागलं पाहिजे आपल्या सगळ्या इष्ट आप्तेष्टांशी, इतरांशी सुद्धा. तर मग हे संस्कार अर्जुनावर सुद्धा झालेले आहेत आणि त्याचा निर्णय आपल्याला चुकीचा वाटत नाही पुष्कळ वेळेला. त्याची वृत्ती आणि त्याची ती भूमिका आपल्याला बरोबर वाटते की कसं काय तो त्याच्या गुरूंना मारणार, कसं काय त्याच्या भावांवर शस्त्र चालवणार. म्हणजे ही जेव्हा आपल्याला भूमिका येते वाट्याला त्यावेळेला मग तिथे धर्माधर्म निवडण्याची संधी असते आपल्याला आणि मग तिथे आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवायचे. म्हणजे जसं भगवंतांनी 6व्या अध्यायात सांगितलं की अभ्यासाने तू वैराग्यानं गृह्यते. म्हणजे काय की तू अभ्यासाने आणि वैराग्याने ह्या चंचल मनाला आवरू शकतोस. तर आपण अभ्यास आणि वैराग्य ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींमध्ये नेहमी गफलत करतो. अभ्यास आपण प्रपंचाचा करतो आणि वैराग्य आपल्याला अध्यात्माबद्दल असतं. तसं इथे भगवंत सांगतायत की जे धर्म स्वीकारायला पाहिजेत आणि काय करायला पाहिजे आणि काय नको हे या गीताभर पूर्ण सार भगवंतांनी आतापर्यंत उपदेशिलेले. तर त्याच्यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं ही राजहंसी वृत्ती आपल्याजवळ असायला पाहिजे. मग आपल्याला कळेल की मी काय करायला पाहिजे आणि काय नाही. आणि मग त्या पापपुण्याची भीती आपल्याला राहणार नाही. कारण की काय की मामेकम शरणम व्रज भगवंतांनी सांगितलं. एका भगवंताचा आश्रय सोडून दुसऱ्या कशाचाही आश्रय घेतला नाही आपण. आपण परिस्थितीचा आश्रय घेतो, माणसांचा आश्रय घेतो, सगळ्या त्या धनवैभवाचा आश्रय घेतो आणि सगळे हे आपल्याला मदत करतील आणि हे आपल्या जवळ आहेत म्हणजे आपल्याला काही काळजी नाही असं आपल्याला वाटत असतं. आणि एक वेळ अशी येते की ह्या सगळ्यांचे आश्रय सुटतात कारण हे सगळं असून सुद्धा आपल्याला अति संकट येतात आणि ते झेलता येत नाही. त्यावेळेला मामेकम म्हणजे काय की जो ह्या विश्वाचं चालन करता आहे, जो निर्माता आहे, जो पालन पण करतो, जो संहार पण करतो आणि परत दुसरी सृष्टी निर्माण करतो आणि या सगळ्या प्रजेची काळजी तो सदैव वाहत असतो निरंतर. तर त्या एकाला शरण गेले पाहिजे. ती एक शक्ती अशी आहे अद्भुत की त्याच्याशिवाय इथे जगामध्ये काही नाही दुसरं, किंवा त्या एका शक्ती पुढे बाकीचे सगळे शरण आहेत कारण बाकीच्या कुणाचंच त्या एका शक्ती पुढे चालत नाही. म्हणून मग भगवंत म्हणतात की मामेकम शरणम व्रज, मला एकाला तू शरण ये आणि मग तुझ्या मनामध्ये जे काय संभ्रम आहे, जी काय तुझी सगळी गफलत झालेली आहे किंवा जे शंका कुशंका आहेत तुझ्या मनामध्ये की ह्यानी मला पाप लागेल आणि ह्यानी मला पुण्य मिळेल आणि म्हणून मग तुला जी हवी आहे इथे क्षत्रियाची भूमिका तू ती घेत नाहीयेस, तर ते करण्यासाठी तू समर्थ होत नाहीयेस अजून सुद्धा इतका उपदेश ऐकल्यानंतर. तर मग काय शेवटचा पर्याय काय आहे की तो शरणागती. मामेकम शरणम म्हणजे जेव्हा नवविधा भक्तीमध्ये आपल्याला सगळ्या भक्ती सांगितल्या त्याच्यानंतर शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे संपूर्ण शरणागती, सगळा स्वभाव, सगळा अहम, सगळा आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करणं. ती शरणागती पत्करल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. जिथे दुसऱ्या अध्यायामध्ये कार्पण्य दोषोपहत स्वभाव आहे म्हणून ज्यावेळेला अर्जुनाने त्याला सांगितलं की मला काही कळत नाही काय करावं, तू सांग आता काय सांगायचं, आणि तिथून भगवंतांनी त्याला उपदेश करायला सुरुवात केलं. त्याच्यानंतर ही पुन्हा आता शेवटची पायरी किंवा शेवटचं एक सांगणं भगवंत सांगतायत. जसं की आपण व्यवहारामध्ये एखादी गोष्ट एखाद्याला समजावून थकतो परंतु त्याला ती पटत नाही आणि तो शेवटपर्यंत आपल्याच विचारांचं समर्थन करत राहतो, आपल्याच गोष्टीचा आग्रह करत राहतो. त्यावेळेला आपण काय म्हणतो की आता एक शेवटचं सांगतो तुला. तसं इथे भगवंतांनी सांगितलेलं की
दुसऱ्या ओळीमध्ये ते काय म्हणतात की मामेकम शरणम व्रज म्हटल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल की अहंता सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. म्हणजे काय, 3 संदेश आहेत ह्या श्लोकामध्ये. सर्व धर्मांपरित्यज्य म्हणजे काय करावं आणि काय नाही करावं याचं जर अज्ञान असेल आपल्या जवळ तर ते सगळं अज्ञान नाहीसं करायचं, त्या अज्ञानाचा त्याग करायचा आहे आणि बरोबर योग्य निर्णय घ्यायचा आहे की काय करायला पाहिजे. आणि त्यावेळेला शास्त्राचा धर्माचा आधार घ्यायचा आहे, ज्येष्ठांचा आधार घ्यायचा आणि त्या वचनांचा उपदेशाचा आधार घ्यायचा आहे भगवंताच्या. आणि मग हे सगळे मनातले संभ्रम काढून टाकायचे म्हणजे त्या अज्ञानाचा त्याग करायचा आहे. दुसरा संदेश आहे की मामेकम शरणम व्रज म्हणजे शरणागती पत्करायची. जोपर्यंत मला काही कळत नाही, हे आपल्याला कळतच नाही, तोपर्यंत आपण पुढे शरणागती पत्करत नाही, कारण माझंच बरोबर आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं. मग तिसरा संदेश आहे की मा शुच म्हणजे भगवंताला तो रडकाचेला आवडत नाही किंवा टाइमपास भक्ती नाही. म्हणून मग ते काय म्हणतात की सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी म्हणजे काय की मी तुला सगळ्या पापांपासून सुटका करतो, तुझी मोक्ष इष्यामी म्हणजे तुला सोडवतो. म्हणजे अजून सुद्धा भगवंत म्हणतात अर्जुनाला की अजून सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये जर काही शंका असेल की नाही पण हे जरी सगळं भगवंत सांगत असले तरी सुद्धा या सगळ्यांना मारणं हे पाप आहे, तर मग तू माझ्यावर सोडून दे. जेव्हा एखादा डॉक्टर म्हणजे त्या पेशंटला जेवढे होतील तेवढे सगळे उपाय करतो, परंतु शेवटी एक क्षण असा येतो की ते म्हणतात की आता सगळं वरती तिथे सोडून द्या. तसं इथे भगवंत सांगतात की सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी म्हणजे काय की शेवटची जबाबदारी त्याच्यावर टाकायची. आणि केव्हा ती की शरणागती पत्करल्यानंतर. म्हणून मग मा शुच म्हणजे पूर्ण गीताभर भगवंताने काय संदेश दिलाय की क्लैब्य वृत्ती धरू नकोस, तुझ्या हृदयाचा दुबळेपणा सोडून दे आणि तू उत्तिष्ठ सारखं त्याला आज्ञा केलेली आहे कितीतरी वेळेला की तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चयः म्हणजे युद्धही करायचे आणि सहृदयतेने पण वागायचे, परंतु जी भूमिका जिथे घ्यायची आहे तीच तिथे घ्यायला पाहिजे. आता इथे ती क्षत्रियाचीच भूमिका आवश्यक आहे आणि म्हणून मग इथे रडून चालणार नाही. मा शुच म्हणजे कुठल्याही गोष्टीला कुठल्याही संकटाला आपण कसं सामोरं जायला पाहिजे, सामना करायला पाहिजे त्याचा, तर त्याचं सगळं गुपित ह्या संदेशामध्ये दडलेलं आहे. म्हणजे जशी ती गीतेमधली काही वेद वाक्य असल्यासारखे आहे त्याच्यातले हे 3 संदेश आहेत की मा शुच सर्व धर्मांपरित्यज्य आणि मामेकम शरणम व्रज. आणि मग काय होणार आहे तो परिणाम भगवंत सांगतायत की अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. आता धर्म आपल्या मनाचे पण 2 धर्म असतात, प्रवृत्ती आणि निवृत्ती. तर मन एका गोष्टींकडे कल असतो त्याचा आणि एका गोष्टींमधून निवृत्ती असते. तर प्रवृत्ती कशाकडे पाहिजे आणि निवृत्ती कशातून घ्यायची हे जेव्हा कळेल त्यावेळेला त्या सर्व धर्मांपरित्यज्याचा अर्थ आपल्याला कळेल. म्हणजे ते सगळं काय करायचंय आणि काय नाही करायचंय ह्याच्याबद्दलचं जे अज्ञान आहे ते सगळं नाहीसं होईल. आणि ज्यावेळेला हे अज्ञान नाहीसं होईल तेव्हा तीच एक सर्वशक्ती आपल्याला सहाय्य करणारी आहे आणि तिलाच एकीला शरण गेलं पाहिजे, तिच्याशिवाय पर्याय नाही आयुष्यामध्ये आपल्याला. आणि तीच आपल्याला ह्या सगळ्या संकटांमधून सोडवणार आहे. हा जेव्हा विश्वास होईल त्यावेळेला मग हे सगळं अज्ञान नाहीसं होईल आणि मग मा शुच ही भगवंताची भूमिका आपण घेऊ. प्रत्येक वेळेला लौकिक व्यवहारामध्ये असो किंवा त्या युद्धभूमीवर असो तिथे रडकाचेला चालणार नाहीये. आणि मग म्हणून तिथे निर्धाराने लढलंच पाहिजे, म्हणून ती भूमिका पुन्हा एकदा अर्जुनाने घ्यावी. म्हणून शेवटचं सांगणं जसं काही भगवंत इथे त्याला सांगतायत. आणि मग मामेकम शरण व्रज हे केल्यानंतर सर्व स्वभाव त्या भगवंताच्या चरणी अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या भगवंताची सगळी अनुभूती येणार आहे आणि सर्व संग परित्याग करायला सांगणारा भगवंतच एक आपल्याला ह्या सगळ्या संकटांमधून तारून नेणार आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला मग मी तुला सगळ्या पापांपासून सोडवतो हे त्याची सगळी खात्री दिलेली आश्वासना आपल्या अनुभूतीला येतील, अनुभवाला येतील. आणि मग ह्या सगळ्या भगवंताच्या उपदेशाचं सार आपल्याला कळेल. म्हणजे हा या गीतेतील सार श्लोक तर आहेच, परंतु पूर्ण गीता ग्रंथातील हा सगळ्यात शेवटचा उपदेशाचा श्लोक आहे. इथे भगवंताचा उपदेश संपतो. याच्यानंतरचे जे काही श्लोक आहेत तिथे भगवंताने फक्त हे ज्ञान कुणाला सांगावं, हे कुणाला सांगू नये अशा विषयी उहापोह केलेला आहे. परंतु इथे हा उपदेश भगवंताचा संपलेला आहे आणि हा उपदेश शेवटचा करायच्या आधी सुद्धा भगवंतांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका तिथे स्पष्ट केलेली आहे 63व्या श्लोकामध्ये
ते त्याला म्हणतात की यथेच्छसी तथा कुरु. म्हणजे काय की मी हा उपदेश केलेला आहे, मी हा तू मागितलास म्हणून दिलेला सल्ला आहे, परंतु तरी सुद्धा ह्याच्या उपर तुला काय करायचं ते तू कर, यथेच्छसी तथा कुरु. हा सगळा त्याला संदेश देऊन त्याच्यानंतर पुन्हा एक भगवंत शेवटचं सांगणं म्हणून त्याला सांगतायत की तू आता कुठल्याही पापाची भीती मनात ठेवू नकोस, या सगळ्या शंका कुशंका ठेवू नकोस, आणि हे सगळ्याचे धर्म अधर्म मनाचे जे आहेत त्याविषयीचं जे अज्ञान आहे त्या सगळ्या संभ्रमांना दूर करून टाक आणि एका त्या भगवंताच्या सर्व शक्तीला सामोरं जा, तिला शरण जा, आणि मग तीच शक्ती तुला या सगळ्या पापांपासून सोडवणार आहे. तर ह्या सगळ्या विवेचनावर माऊलींनी अत्यंत सुंदर पोया दिलेल्या आहेत, त्या बघूया आपण. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घाली अशेख ज्ञाने येणे. म्हणजे काय, तैसे स्वर्ग नरक सूचक. आपण बघतो की आपल्या सगळ्या धर्मशास्त्रांमध्ये जे उपदेश आहेत की ह्या गोष्टी केल्या तर स्वर्ग मिळेल, ह्या गोष्टी केल्या तर नरकात जावं लागेल, ह्या गोष्टी केल्या तर मृत्यूलोकात परत परत यावं लागेल, अशा सगळ्या गोष्टी त्या वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये आपल्याला सांगितलेल्या असतात आणि त्याचा आपल्या मनावर अत्यंत प्रभाव असतो. परंतु भगवंत काय सांगतायत की ते तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. म्हणजे काय की हे सगळं अज्ञान आहे, कारण हे स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या तिन्ही लोकांमध्येच पुन्हा पुन्हा तुम्हाला चक्र घालायला लावणारं ज्ञान आहे. म्हणून मग त्या वेदशास्त्रांच्या आधारे मला स्वर्ग सुख मिळेल आणि मला अत्यंत उपभोग चांगले मिळतील, ह्या आशेवर सुद्धा त्या स्वर्गाची सुद्धा अपेक्षा करू नका. तर भगवंत काय सांगतात की ह्याच्या पलीकडे जो मोक्ष आहे की जो भगवंताशीच आपल्याला भेटवून देणारा आहे, त्याच्यामध्येच विलीन करणारा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायचे आणि त्याच्यासाठी सगळी आपली जीवनाची सार्थकता त्याच्यामध्येच आहे असं समजून आपली कर्म करायची आहेत. तर मग ते सांडून घाली अशेख ज्ञाने येणे. म्हणजे भगवंत सांगतात की आतापर्यंत गीतेमध्ये जे ज्ञान दिलंय, जो उपदेश सांगितलेला आहे, जो कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग सगळे योग सांगितलेले आहेत भगवंतांनी, त्यामुळे जे काय ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाच्या प्रभावाने, त्या शक्तीने तू हे सगळं अज्ञान दूर कर की वेदशास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून हे लोक मला मिळतील आणि म्हणून मला त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. तर हे सगळं सांडून घाली अशेख म्हणतात माऊली. म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता हे सगळं अज्ञान बाजूला ठेव आणि त्या एका भगवंताला शरण गेल्यानंतर तोच सगळं ज्ञान आपल्याला त्याचं देणार आहे आणि मग तीच एक शक्ती आपल्याला त्याच्यामध्ये विलीन करून घ्यायला कारणीभूत होईल. कारण मग आपली कर्म त्याच्या सांगण्याप्रमाणे होतील, त्याच्या सत्तेखाली होतील आणि त्याच्या सामर्थ्याचं पाठबळ त्या कर्मांना असेल. मग आणखीन काय म्हणतात माऊली बघूया. म्हणून तयाचे काही चिंती ना आपुल्या ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईना. आता बघा, जसं भगवंतांनी खात्री दिलेली आहे सारखी की मी तुला सगळ्या पापांपासून सोडवेल, मामे वैश्यसी असं संशय सुद्धा ठेवू नको, माझ्याकडेच तू येशील, मी खात्रीपूर्वक सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो. हे सगळं वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा अजूनही त्याच्या मनामध्ये काहीतरी पापपुण्याची भीती असेल तर भगवंत काय सांगतायत इथे की तुझे पापपुण्य पाही मीची होईना. म्हणजे आता ह्याच्यानंतर इतकं सगळं झाल्यानंतर तू शरण आलास मला आणि ह्या ज्ञानाने त्या सगळ्या अज्ञानाचा नाश केलास, तरी सुद्धा जर तुला पापपुण्याची भीती असेल तर जे काय पापपुण्य घडेल तुझ्या हातून ते मीच होईन, म्हणजे ते मीच घेईन. म्हणजे त्यामुळे जे काय भोगावं लागणार आहे ते मीच भोगेन, तू त्याची काळजी करू नकोस. म्हणून तयाचे काही चिंती ना आपुल्या ठाई. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची तू आता आपल्या मनामध्ये चिंता करू नकोस आणि चित्ताने सर्व स्वभावाने त्या भगवंताला शरण जा आणि त्यांनी सांगितलेलं जे एक आहे तीच एक भूमिका मला करायची आहे असा निश्चय कर आणि त्या युद्धाला सामोरं जा. मग आणखी काय म्हणतात बघूया. परी वत्साचे वोरसे दुभते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे मिसे जगदूत धरण. म्हणजे काय की परी वत्साचे वोरसे दुभते होय घरोद्देशे. म्हणजे काय की त्या वत्साला ती गाय व्याल्यानंतर तिला पानं फुटतं आणि त्या वासराचं तृप्ती करायची आहे म्हणून मग ते दूध तिला उपलब्ध होतं, परंतु ते फक्त वासरूच पितं का? तर नाही. माऊली म्हणतात दुभते होय घरोद्देश. म्हणजे सगळ्या घरादाराला त्या दुधाचा उपयोग होतो, ते आरोग्यमयी आवीट असतं असं दूध, ते सगळ्यांनाच त्याचा लाभ होतो आणि त्या वत्साच्या मिशाने का होईना पण त्या गाईला जे दूध येते ते सगळं दूध दुसऱ्यांच्या कल्याणात सुद्धा कारणीभूत होतं. तसं इथे काय आहे की झाले पांडवाचे मिसे जगदूत धरण. म्हणजे काय की तसं इथे अर्जुनाला विषाद झाला
आणि पहिल्या अध्यायामध्येच जी ह्या गीता ग्रंथाची सुरुवात झाली आणि त्याला जो सगळा मोह पडला, आसक्ती पडली, त्या सगळ्यामधून जो भाव त्याचा निर्माण झालेला आहे तो भाव आपल्या सगळ्यांच्या काढल्याना कारणीभूत आहे. कारण की काय की भगवंतच सगळं करणारा आहे आणि तोच सगळं मिटवणारा आहे. म्हणजे काय की पहिल्या अध्यायामधला अर्जुनाचा विषाद पण भगवंतांनी निर्माण केलेला आहे आणि त्याचं सगळं पुन्हा नष्ट केलं ते सुद्धा भगवंतांनीच केलेले. त्याची सगळी सांगता केली ती त्या उपदेशाने आणि त्याला पुन्हा तो प्रसाद योग मिळवून दिला शेवटच्या अध्यायापर्यंत आणि मोक्ष संन्यास योगापर्यंत त्याच्या विचारांना आणलं, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून घेतलं. तर हे सगळं भगवंताचंच करणी आहे आणि म्हणून मग आपण म्हणतो ना की तो देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे. तसं इथे त्या अर्जुनाच्या मिशानी इथे भगवंतांनी ह्या सगळ्या जगाचं उद्धारण केलेलं आहे. माऊली म्हणतात की झाले पांडवाचे निमिसे जगत उद्धारण. म्हणजे काय की तो एकट्या अर्जुनाला केलेला उपदेश नाहीये, तर तो आपल्या सगळ्यांना त्याच्या निमित्ताने केलेला उपदेश आहे की पूर्ण जीवनभर आपण कसं राहायला पाहिजे आणि कसं नको, काय करायला पाहिजे आणि काय नको, कर्म कशी करायची आहेत, त्याच्यातून आपण कसं सुटणार आहोत, ज्ञान कसं मिळवायचे आणि ते निश्चय राहील. म्हणजे त्या कुठल्याही अज्ञानाचा स्पर्श सुद्धा त्या ज्ञानामध्ये राहणार नाही, असं ते ज्ञान त्या ज्ञानी भक्ताच्या अवस्थेपर्यंत पोहोचावं म्हणून काय काय करायचे हा सगळा उपदेश, त्या सगळ्या उपदेशाचं सार जणू काही ह्या 65 आणि 66 या दोन्ही श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितले. आणि इथे भगवंतांनी सगळं अर्जुनाच्या निमित्ताने जे गीताशास्त्र सांगितले ते माऊली म्हणतात ना की साच्याची बोलाचे नव्हे हे शास्त्र. म्हणजे काय की हे सगळं शास्त्र असं नाहीच आहे गीतेचं की हे मी कोणीतरी सांगणार आणि तुम्ही कोणीतरी ऐकणार, असं हे शास्त्र नाहीये. परंतु काय आहे ते परी संसारू जिनते शस्त्र. म्हणजे काय की ह्या आपल्या संसाराला म्हणजे भवातल्या मायेला, मोहाला, आसक्तीला जिंकणारा असं ते शस्त्र आहे. म्हणजे ह्या सगळ्या मोहाचा त्याग होईल इतकं चांगलं ते शस्त्र आहे, असे ते मंत्र आहेत. आणि ते कसे आहेत की आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरी ये, असं म्हटलंय माऊलींनी. म्हणजे काय की भगवंत प्रत्यक्ष साकार आपल्या समोर येईल किंवा तो आपल्यातला अंतरात्मा किंवा राम जो आहे तो आपल्या समोर साक्षात प्रकट होईल इतकं त्या मंत्रांमध्ये सामर्थ्य आहे. म्हणजे आत्मा अवतरविते मंत्र अक्षरेही असं म्हटलंय माऊलींनी. म्हणून मग हे गीताशास्त्र आत्मसात करणं म्हणजेच त्या वेदांचं सेवन आहे. म्हणजेच त्या सगळ्या आपल्या उपनिषद, वेद, शास्त्र, श्रुती, पुराण जे काय त्याच्यामध्ये उपदेश केलेला आहे त्या सगळ्यांचं सार त्या गीतेमध्ये सामावलेलं आहे. म्हणून मग सर्वोपनिषदो गावो दोग्धावो गोपालनंदन हा असं म्हटलं जातं. म्हणून त्या सगळ्या उपदेशाचा आपल्या उद्धरणासाठीच भगवंतांनी हा केलेला सगळा प्रपंच आहे. आणि म्हणून तो लक्षात घेऊन आपण त्या भगवंताकडेच जाण्याचा प्रयत्न करूया आणि ह्या सांगतेच्या श्लोकातून भगवंतांनी जे काय ज्ञान दिले ते आत्मसात करून ते भगवंतानीच आपल्याला ती शक्ती द्यावी आणि तशी कर्म करण्याची प्रवृत्ती द्यावी म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया. इथे ह्या श्लोकांनी ह्या गीतेच्या उपदेशाची सांगता करते. यानंतर एक शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर कृष्ण आपण पुढच्या पाठात घेऊया. झालेली सेवा कृष्णार्पण करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.